नमस्कार. आपण नेहमी असं ऐकतो ना की जर देवाला मिळवायचं असेल तर संन्यास घ्यावा लागतो, सर्व संग परित्याग करून थेट जंगलात जावं लागतं किंवा अगदी मोठे आणि कठीण यज्ञ करावे लागतात. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की एका महान संताने चिखलाने माखलेल्या शेतात अंगाचा घाम गाळत असतानाच साक्षात परमेश्वराला अनुभवलं तर? आज आपण अशाच एका अद्भुत आणि प्रेरणादायी विषयावर बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका अत्यंत साध्या शेतकऱ्याची, ज्याने जगाला हे सिद्ध करून दाखवलं की आपलं जे दैनंदिन काम आहे ना, तीच आपली सर्वात मोठी आणि खरी पूजा असू शकते. ही विलक्षण कथा आहे संत सावता माळी यांची. तर सर्वात आधी आपल्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो की खरोखरच देव मिळवण्यासाठी सगळं सोडून जंगलात जाण्याची गरज असते का? पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर हेच बिंबवले गेले आहे की अध्यात्म म्हणजे आपलं घरदार, आपलं रोजचं साधं आयुष्य सोडून देणं. पण संत सावता माळी यांनी हीच धारणा पूर्णपणे खोडून काढली. त्यांनी आपल्याला हे दाखवून दिलं की खऱ्या भक्तीसाठी तुमचं बाहेरचं जग बदलण्याची अजिबात गरज नसते, तर तुमच्या आतला दृष्टिकोन बदलण्याची गरज असते. चला तर मग खऱ्या भक्तीचा नेमका अर्थ काय आहे हे आपण संत सावता माळी यांच्या उदाहरणातून सविस्तर समजून घेऊया. अरण गावात जन्मलेल्या या साध्या शेतकऱ्याने भक्तीची एक पूर्णपणे नवीनच व्याख्या जगासमोर मांडली. आता इथे खूप मोठा विरोधाभास पाहायला मिळतो, तो जरा नीट समजून घ्या. एका बाजूला आहे पारंपरिक भक्ती, जिथे मोठे यज्ञ करणं, जंगलात जाऊन तपश्चर्या करणं आणि अत्यंत गुंतागुंतीचे विधी करणं अपेक्षित असायचं. आणि दुसऱ्या बाजूला आहे सावता माळी यांची भक्ती. ही भक्ती अत्यंत साधी, थेट जमिनीशी जोडलेली आणि शुद्ध होती. ते दिवसभर शेतात कठीण परिश्रम करत असत आणि काम करताना त्यांच्या ओठांवर सतत परमेश्वराचं नाव असायचं. त्यावेळच्या कर्मकांडांना दिलेला हा एक अतिशय सुंदर आणि शांत पर्याय होता. काम करा पण देवाला विसरू नका, हे केवळ एक वाक्य नाहीये बरं का, तर संत सावता माळी यांच्या संपूर्ण आयुष्याचं हे सार आहे. अगदी लहानपणापासूनच त्यांची देवावर नितांत श्रद्धा होती. म्हणजे विचार करा, जेव्हा गावातली इतर मुलं नुसती खेळण्यात मग्न असायची, तेव्हा सावता माळी विठ्ठलाचं नामस्मरण करत बसायचे. हेच तत्त्व त्यांच्या जीवनाचा भक्कम पाया बनलं. तुम्ही या जगात राहून तुमची सर्व सांसारिक कामे अत्यंत प्रामाणिकपणे करूनही आध्यात्मिक कसं राहू शकता, हे त्यांनी खूप आधीच जाणलं होतं. आता त्यांच्यासाठी त्यांची शेती आणि त्यांचं काम हेच मंदिर कसं होतं ते आपण पाहूया. त्यांचा हा जो दृष्टिकोन होता ना, तो खरोखरच थक्क करणार आहे. त्यांनी त्यांच्या शेतातल्या साध्या मातीला चक्क एका पवित्र तीर्थक्षेत्रात बदलून टाकलं होतं. त्यांची साधी पण अतिशय पवित्र दिनचर्या बघा. पहाटे लवकर उठायचं, दिवसभर शेतात काबाड कष्ट करायचे आणि त्यातून जे काही उत्पन्न मिळेल त्यातून गरिबांना आणि भुकेल्यांना अन्न द्यायचं. या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही मीपणा किंवा कसलाही अहंकार नव्हता. ही फक्त शेती नव्हती, तर ती एक प्रकारची निस्वार्थ समाजसेवा आणि ईश्वर सेवाच होती. त्यांच्यासाठी हातातला नांगर हा पूजेचं साहित्य होता आणि अंगातून निघणारा घाम हा साक्षात देवाला केलेला अभिषेक होता. आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना एक गोष्ट कधीच थांबली नाही. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, हे शब्द त्यांच्या श्वासात अगदी मिसळून गेले होते. ते जेव्हा मातीत बी पेरायचे, पिकांना पाणी द्यायचे, तेव्हा त्यांच्या ओठांवर केवळ हेच नामस्मरण असायचं. यावरून हेच स्पष्ट होतं की त्यांचं शेत हेच त्यांच्यासाठी अंतिम आणि सर्वात पवित्र असं मंदिर होतं. तिथे देवाची मूर्ती नसली तरीही देवाची उपस्थिती मात्र नक्कीच होती. आता या प्रवासात पंढरपूरच्या वारीचा आणि संत सावता माळी यांचा काय संबंध येतो, हे जाणून घेणं खूप रंजक आहे. आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीचं महत्त्व किती मोठं आहे. लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. याच भक्तीच्या महासागरात सामील होण्यासाठी एकदा काही वारकऱ्यांनी सावता माळी यांना आमंत्रण दिलं. ते म्हणाले, चला आपण पंढरपूरला जाऊया आणि साक्षात विठ्ठलाचं दर्शन घेऊया. वारीला जाणं हे खूप मोठं पुण्य आहे. पण नेमक्या त्याच वेळी सावता माळी यांच्या शेतात खूप काम होतं आणि पिकांची काळजी घेणं सर्वात गरजेचं होतं. यावर सावता माळींनी जे उत्तर दिलं ते खरंच विचार करायला लावणारं आहे. ते अत्यंत शांतपणे म्हणाले, माझा विठ्ठल इथेच आहे. मी काम करताना त्याचं जे नाव घेतो तेच माझं दर्शन आहे. देवाशी खऱ्या अर्थाने जोडलं जाण्यासाठी कोणत्याही शारीरिक प्रवासाची आवश्यकता नसते, तर त्यासाठी फक्त एका समर्पित आणि शुद्ध हृदयाची गरज असते, हा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक असा क्षण आला ज्याने भक्तीचा संपूर्ण इतिहासच बदलून टाकला. सावता माळी नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात राबत होती. त्यांच्या अंगावर सगळी माती लागली होती आणि अचानक त्या शेतात, त्या चिखलात आणि पिकांच्या मधोमध एक अत्यंत तेजस्वी व्यक्ती प्रकट झाली. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अद्भुत अशी शांतता आणि कमालीचं तेज होतं. आणि तो साक्षात विठ्ठल होता.
आपण इथे क्षणभर थांबून या घटनेची भव्यता जरा समजून घेऊया. सर्व विश्वाचा पालन करता, ज्याच्या दर्शनासाठी लाखो लोक मंदिरात गर्दी करत होते, तो देव एका भव्य मंदिरात न जाता एका साध्या शेतकऱ्याच्या शेतात, त्या मातीत चक्क उभा होता. इथला सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की विठ्ठलाने स्वतः सावता माळींना काय सांगितलं. देव म्हणाला, सावता, तू मला इतक्या प्रेमाने आणि शुद्ध अंतःकरणाने आठवतोस की मला स्वतःला तुझ्याकडे यावंसं वाटलं. सावता माळींच्या या निखळ, कोणत्याही देखाव्याविना असलेल्या भक्तीने पांडुरंगाला इतकं भारावून टाकलं होतं की देवानेच आपल्या भक्ताकडे वारी केली. या संपूर्ण चमत्काराचा आणि त्यातून मिळणाऱ्या संदेशाचा नेमका अर्थ काय ते आता पाहूया. साक्षात आपला देव आपल्या शेतात उभा आहे हे पाहून सावतामाळी थेट विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. हा प्रसंग खरंच थक्क करणारा आहे. एका बाजूला मंदिरातली ती स्थिर मूर्ती जिची लोक खूप दुरून पूजा करतात, आणि दुसऱ्या बाजूला शेतात साक्षात देवाने सावतामाळींसोबत शेतीची कामे केली. जेव्हा गावातील लोकांनी हे दृश्य पाहिलं ना, तेव्हा ते अक्षरशः अवाक झाले. या घटनेने समाजातल्या अनेक जुन्या समजुतींना मोठा धक्का दिला आणि देवाला शोधण्यासाठी कर्मकांडांची नाही तर प्रामाणिक कष्टांची गरज असते हे सर्वांना पटवून दिलं. तर मग संत सावतामाळी यांच्या या आचरणातून आपण आजच्या काळात काय शिकू शकतो? हा प्रसंग केवळ एक चमत्कार नव्हता, तर आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनासाठी हा एक खूप मोठा संदेश आहे. त्यांच्या आयुष्यातून आपण 4 अतिशय महत्त्वाचे धडे घेऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे कोणतंच काम कधी छोटं नसतं. दुसरं म्हणजे मेहनत आणि कष्ट हीच ईश्वराची खरी पूजा आहे. तिसरं, भक्ती म्हणजे फक्त टाळ वाजून भजन करणं नव्हे, तर समाजात सर्वांशी चांगलं वागणं. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं, देवाला तुमच्या पैशाची किंवा मोठेपणाची अजिबात गरज नसते. देवाला फक्त तुमच्या शुद्ध प्रेमाची भूक असते. तुमचं प्रामाणिक आणि निर्मळ हृदय हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि म्हणूनच शेवटी आपण सर्वांनी स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारला पाहिजे. आपण जे रोजचं काम करतो त्यात आपल्याला खरोखर भक्ती दिसते का? आपण ऑफिसमध्ये असू, घरात असू किंवा आपला व्यवसाय करत असू, आपण आपलं काम सावतामाळींसारख्या निस्वार्थ भावनेने करतो का? जर आपण आपल्या साध्या, रोजच्या कंटाळवाण्या वाटणाऱ्या कामांमध्येही प्रामाणिकपणा आणि समर्पण शोधू शकलो, तर खऱ्या अर्थाने आपणही परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. हीच कथा आपल्याला नेहमीच्या आयुष्यात पवित्र कसं शोधायचं याची प्रेरणा देते. आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा आणि त्यातच आपला देव शोधत राहा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.